गच्चीवर एवढा मोठा घोळ झाला तुम्हाला सांगतो. आणि मग नंतर तो गण्याचा भाव तो गण्याशिवाय ठेवणार है ना. असा लागले तिला घोडा बनवून झोपले बसले त्याच्यावर. अरे बापरे घोडा गाडी घोडा गाडी. काय व्यान घोडा आहे का तुझा? इथं अॅनिव्हर्सरी म्हणून मेकअप सुरू आहे. आणि या प्रोसेसला डबल बॉइलिंग मेथड म्हणतात. इंग्लिश. आता आम्ही घरी केक बनवणार आहे दहावीनंतर. तर बघा केक साठी काय काय आणले. हे ऑइल आहे, परत हे मैदा, चॉकलेट आणि हे व्हॅनिला इसेन्स आणि हे केक बनवायचे सगळे साहित्य. हे केक बनवायचं सगळं साहित्य घेऊन आले आम्ही. आणि हे पेपर पण आहे बघा, बटर पेपर. मी आता गेलो जस्ट. आम्ही केक सामान आणलेलं तुम्ही बघितला. आता आम्ही इथे केक बनवायला लागलोय. हे बघा कढई केक आहे. आता कढईमध्ये हे स्टँड ठेवले, ह्याच्यावर हे बसणार. हे बटर पेपर आणलाय आणि इथं सगळं मिश्रण करून घेतले केकचं. फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स आहे घरात केक बनवायचा. सो कसा होते तुम्हाला सगळं तयार झालं आता दाखवतो. एंड सुरू आहे. बाप रे बाप केक तर बाहेर आलेला आहे बनून बघून. हे नको माहिती चेक करायचंय तुला. अच्छा अनन्या बघा चेक करायला. अजून केक व्हायचा आहे. असं बघायचं असते. मग कळणार कसं कसा झालाय ते. हे बघा केक जरा अजून बाकी आहे. हे आहे मिल्क चॉकलेट कंपाऊंड. म्हणजे आपलं प्लॉटचं कंपाऊंड नाही, मिल्क चॉकलेटचं कंपाऊंड. आणि हे आता केक वर डिझाईन बनवणार आहे. पूर्ण चॉकलेट मेल्ट करणार आणि त्याच्यावर स्प्रेड म्हणजे म्हणजे स्प्रेड करणार बारीक मध्ये सगळ्या गोष्टी लेअर करणार. स्प्रेड किंवा स्प्रेड नाही. सो हे बाबा मोठं चॉकलेट होतं. आता नरम झाले, याचे पीसेस करायचे सुरू आहे. The next day. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय तर गाईज काल केक बनवून ठेवला होता. आज त्याला अजून जरा थोडं डिझाईन करून त्याला जरा बनवायचं आहे. सो तयारी सुरू आहे, चला तुम्हाला दाखवतो. तर हे केकचं परत काम सुरू झाले. काल बनवून ठेवला होता, आज फ्रीजमधून काढला, गार झालेला आहे. आता पुढची प्रोसेस काय काय तुम्हाला सांगते अनन्या. हे बघा मिल्क अमोल फ्रेश क्रीम आणले. हे गणेश करणार. प्रतीक एक गणेश साठी ठेवलंय आणि हे मेल्ट करायसाठी ठेवलंय. हा जो केक आहे ना याची एक लेअर काढणार, त्यावर गणेश टाकणार. मग त्याच्यानंतर जे आपण मेल्ट केलं होतं ना ते स्प्रेड करून टाकणार. ते थोडक्यात गणेश म्हणजे तुम्हाला सांगतो मेकअप करायचा केकला. अजून ते मेकअप झाल्यावर बरोबर केक दिसते. आता विदाउट मेकअपचा आहे ना. आता मेकअप साठी फक्त कपडे घातलेत केकला. आता मेकअप नाही, आवरलं नाहीये. सो चला आता तयार झालं बघू. इथं सुरू आहे हे क्रीम आपलं. हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून असं सांचीने वर धरायचं, मग ते मेल्ट होणार. अच्छा. आणि त्याला फेटायचं. अच्छा करा. आणि या प्रोसेसला डबल बॉइलिंग मेथड म्हणतात. इंग्लिश येते. अरे आता गेट धुतले. काल मी सकाळी गेट धुतले. पोरा उन्हात जाऊ नको, नाही तर मी आज घेणार तुला. चालतंय काय? उन्हात जाणार खरं. कॅरेमेल कसं बनवतो आपण, कॅरेमिनाटी तसं साखरेला मेल्ट करून ना तसंच हे सुद्धा तसंच करायचं. डबल बॉइलिंग मेथड. हे पडशील की दाखव मला मेल्ट केलं. तर आता हे अमूल क्रीम टाकायचं सुरू यात. बापरे किती टेस्टी. इथं बघू करत बघू सर ते आली बघ. घ्यायला घ्यायला सरप्राईज येतो मग दोघांना. आधी यात ना 2 स्पून क्रीम टाकली होती, कमी पडली, त्यासाठी मग परत एक चम्मच त्यात ऍड केली. हो. तर गाईज असं 2 मध्ये कटिंग करून घेतले बघा. हा आता याच्यावर गनाश करून घेतलाय, स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि चॉकलेट कंपाऊंड जे आहे ना त्याच्यावर मस्त पैकी ग्रेड करायचं आहे. आणि मग नंतर तो गणेशचा भाव तो गणेशवर ठेवणार है ना. आणि मग त्याच्यावर आणि एकदा गणेश असं होणार आणि फायनली केक तयार होणार आहे. सो तुम्हाला दाखवतो.
तिकडे पण एक गाज दे. माहिती आहे माझी. एक नंबर आहे. अनकाउंटेबल नंबर. अनकाउंटेबल नंबर. बापरे इंग्लिश मॅडम. घड्यात वाजले एक. मुनीतीनं केला केक. केक खाण्यात एक तास गेला. मी नाही अभ्यास केला. घड्यात वाजले दोन. आजीच आला फोन. फोनवर बोलण्यात एक तास गेला. मी अभ्यास नाही केला. घड्यात वाजल्या तीन. हरवली मुनीतीची पीठ. पीठ शोधण्यात एक तास गेला. मी नाही अभ्यास केला. 1 2 तर गाईज फायनली केक झालेला आहे. हे बघा पूर्ण केक झालेला आहे आणि किती भारी केक बनवला आहे. मस्त. सो पहिल्यांदाच आमचं हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो केक बनला. आता कटिंग करताना तुम्हाला दाखवतो. आता फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. तर चटणी करून आणलेली वर्षभराची मम्मीनं. सांगते किती खाली त्या हाताने होते तसं नसते. खाली प्लेट लावायची असते. नाही जरा पहिल्यांदा सांगते ती काय होता वल्ला हात झालाय तर असेच बरे सांगते. तर हे चटणी मिक्स करून आता ह्याच्यामध्ये ठेवायला वर्षभर जाते ना. अजून आहे की भरले. अजून आहे मोठ्या ह्याच्यात भरले का त्या आपल्या हांड्यात. तर बघा हे आता चटणी भरायची सुरू आहे. वर्षभर चालणार. मिक्स केली चटणी. लसूण आणि कांदा हे सगळं मिश्रण आपण घरी करतो. तिथं टाकत नाही मशीन मध्ये. फक्त मसाल्याचं आणतो आणि इथं आल्यावर घरातच कांदा बिंदा वगैरे भाजून बारीक करून यात टाकतोय आम्ही आहे ना मिक्स करून. हा हे कुठून फिरायला आल्या कांदा घेऊन हातवर गेलता. हे कशासाठी? आता मसाला भात स्पेशल आहे म्हणून एवढा कांदा लागणार आहे मसाला भात साठी. कोणाच्या आवडेल? तुला नाही आवडत? चला या. तुला गेट कुठे आहे आपलं? चल हॉटेलला जाऊन तुला जेवण घालून आणतो. हॉटेलला खाणार आहे. गाई कसला असते गाई? हे बघा गाई की माझी JCB. JCB होती काय? जीप आहे जीप. जीप मग काय ते JCB आहे काय? अच्छा JCB आहे. पुढचं निघले काय ते? अच्छा हा हे JCB आहे. पुढचं त्याचं JCBचा हा पडले वाटतं काही. तर आता आम्ही चहा पेला मस्तपैकी आणि आता थोड्याच वेळात केक कट करणार आहे. तो केक जे बनवलाय आपण घरी तो केक कट होणार आहे. आणि हे दोघं जण सारखंच सकाळपासून मागं लागले केक कधी कट करायचं केक कधी कट करायचं. सो आता फायनल टायमिंग आलेला आहे. टाइम केक कट करायचा उद्याच्या 6 वाजता. काय आता आम्ही वर आलेलं आहे. हे चणा वगैरे वाळू घातलेलं ते आता इथं ठेवायचं सुरू आहे. हा भया मस्त वर बसून या माहोल मध्ये खायला मजा येईल. तर आता आमचं प्लॅनिंग असं झालंय गाईज की जो केक केलाय तो आम्ही खाली कट न करता वरच इथं बसून केक कट करणार खाणार. तर वरच आम्ही आता केक कट करणार आणि खाणार आहे मजा मस्ती. हे बघा विहान चणा काय सोडत नाही. आता ही जरा असं प्रॉब्लेम झाला. ते बाल्टीतला कलर होता तो पण निघला खाली. त्याच्यामुळे चणा एक एक विचून काढायला लागला होता त्याने. गच्चीवर एवढा मोठा गोळ झाला तुम्हाला सांगतो. जो आम्ही चणा वाळू घातलेलं आणि ती जे चणा धुवून बकेटमध्ये आणलं ती बकेट होती कलरची आणि कलर जस्ट नवीन कलर दिलता त्या घराला त्याचा बकेट होती त्याची. आणि नंतर काढलं वल्लं इथं वाळू घातलं तर त्या कलर निघून सगळं ह्याला लागलाय. बापरे एकट्यानं वडलं 10 किलो पाठी उचलून आणले वडलं पोटात देखील. तर हे सगळं कलर लागलं त्यामुळे आता हे मोठं मोठं भरले यात. आणि आता हे कलरचे पोपडं निघल्यात ते खालीच ठेवल्यात आणि एक एक जण आता गोळा करायला आनंद आणि मम्मी मी पण गोळा करायला. विहान जरा इस्कटा लागलाय तिकडे बघ तुझी केलेला इस्कटला. तू विस्कटून आला काय दिसते का? एक एक नाही रे हातात घेऊन यायचं सगळं. इथं अॅनिव्हर्सरी म्हणून मेकअप सुरू आहे.
एक चुम्मी. तेव्हा ब्लॉगर बघा, छोटी ब्लॉगर. केक आणून ठेवलाय बघा गाईज इथं. केक तयार आहे आणि एवढी मेहनत झालेली आता कशी टेस्ट लागते बघा आपण. आणि आता केक आम्ही म्हटलं वर आलो होतो काम करायला, तर वातावरण चांगलं वाटलं म्हणलं आता वरच आपण सेलिब्रेट करूया ह्या वातावरण. अंदाज व्हायच्या आधी आम्ही आता केक कटिंग करणार आहे. 1 2 आणि या केक खायला सगळेजण. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी आणि पप्पा. पप्पाने आधी चालू आहे. तर आता कटिंग करू आपण आणि खाऊ. जाऊ ते खाऊ. केक कट करायचं सुरू आहे. बाबाचा आधी एक काढून ठेव बघा. आणि हे पलंगवर ठेवले आम्ही. पलंगवर प्लेटा वगैरे आणल्यात आणि केक कट करून 9 पीस कर. हा सेम तसंच कर, भारी वाटते. हसा लागले. तिला घोडा बनवून झोपले बसले त्याच्यावर. अरे बापरे, घोडा गाडी घोडा गाडी. काय विहान घोडा आहे का तुझा? खरं घोडा वाटाले. उठ काय हे सर काय. अरे कसं वरडून लागते. तर तिरक्या कर वर डॉक्टर घेतो. आता आम्ही सगळेजण जेवायला बसले इथं बघा. पुलाव केलाय. सगळेजण बसले बाहेर पोर्चवर मस्त पैकी.